कोण आहेत तुम्ही स्वतःला विचारा. हा प्रश्न हनुमंतरायाला विचारला होता रावणाने. रावण हनुमंतराय पुढे गेले, बांधून बिंदून आणलं. शांतामावशी इकडे लक्ष द्या, एवढा मोठा पडदा लागला त्यात गोष्टी करते. बरं असंही काही नाही, मी कुरूपाव. इकडे पहा, इकडे मायाकडे पहा, मस्त दिसतो मी. पहा कपाळाला गणबिन लावून आलं मोठं. गोष्टी तुम्हाला स्पेशल सत्र ठेवलं तुमच्या 12 तारखेला संध्याकाळी तुमचं सत्र ठेवलं स्पेशल. आपापल्या मनातलं सांगा, कार्यक्रमाचं नावच आहे. शूटिंग तेवढी कर जा. कोण आहे मी? रावण बसला होता सभेत. रावणाने हनुमंतरायाला विचारलं, कोण ते बंदर? पहिले तो शिवी दिली जीवाला हनुमंतरायाच्या, म्हणलं वानर बनले का. हनुमानजीला वाटलं मी खरंच कोण आहे, माझा परिचय काय. मी अंजनेय आहे, म्हणजे अंजनीचा पुत्र आहे. बरं मी या जन्मात अंजनीचा पुत्र आहे, मग मागच्या जन्मात कोण होतो. मग पुन्हा प्रश्न पडला, मी पवनसूत आहे, मी वाऱ्याचा मुलगा आहे. मग याच जन्मात आहे का आधी कधी मी त्याचा वाऱ्याचाच मुलगा होतो. 2-3 मिनिटं विचार केला आणि मग लक्षात आलं. मग रावणाला म्हटले, हा तू आणि मी एकसारखे जाऊ. रावण म्हणला, कसं काय. अरे मी राजा आहे. बरं माझं ऐश्वर बघ किती आहे. 7 कोटी घरं प्युअर सोन्याची होती त्याच्याकडं. शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी घरं. इकडे लोक सोनं घालायला नाही भेटायला लागलं. सोनं घालायला भेटत नाही म्हणून पोराचं नाव ठेवलं सोन्या. मी एकाला विचारलं, म्हटलं याचं नाव सोन्या का ठेवलं. ते म्हणे आमच्या घरी सोनंच पाहायला नाही भेटलं म्हणून याचं नावच ठेवलं सोन्या. नाही, सोनं घालायला भेटत, कमीत कमी सोन्या तरी म्हणावं. 7 कोटी घरं होते त्याच्याकडं. म्हणजे आयुने मोठा, ऐश्वर्याने मोठा, ताकदीने मोठा, ज्ञानाने मोठा. रावण विचार फार हुशार माणूस होता. आरोग्यशास्त्राचा जाणता होता, भविष्यशास्त्राचा जाणता होता, तंत्रशास्त्राचा जाणता होता. भविष्य तर इतकं चांगलं माहीत होतं त्याला की त्याने सगळे ग्रह एका रेषेत आणून ठेवले. तरी हनुमंतराय म्हटले, तू जे आहे ते मी आहे. रावण म्हणणार, मी राजा आहे, तू वानर आहेस. तर म्हणले नाही, तू सुद्धा दास आहेस आणि मी सुद्धा दास आहे. फरक एवढा आहे, तू कामाचा दास आहे आणि मी रामाचा दास आहे. एवढं कळलं की हा आपला वास्तव परिचय आहे. आपण कोण आहोत, आपण कोण आहोत. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. हे वास्तव ज्ञान व्हावं. वास्तवो जीवो, वास्तवो माया. माया कोणाला म्हणतात. मयावर मोर तोरते मोरा, येही कारण बस जीवनी काया. मायेचं स्वरूप काय म्हटले, मी आणि माझं आणि तू आणि तुझं, हे दोन्ही गोष्टी खऱ्या वाटणं म्हणजे माया. हा, त्या खऱ्या नाहीत पण वाटतात खऱ्या. एक दिवस सुदामजीने विचारलं देवाला, मग तुझी माया पाहिजे. बरेच आहेत गावाच्या मानानं. पुढच्याला तर इंजेक्शन द्यावर काम आलं, त्याचे तर केस अनुपम खेळ झाला तो. सुदामजी भगवंताला म्हटले, मला तुझी माया पाहिजे. भगवान म्हणले, आज तर नाही दाखवत पण ठीक आहे, दाखवेल तुला एखाद्या दिवशी. मग 2 जण नदीवर आंघोळीला गेले. भगवान म्हणले, बघ काय कर, मी आंघोळीला जातो, तू कपडे सांभाळ. नंतर तू आंघोळीला जा, मी कपडे सांभाळतो. म्हटले हो, काय हरकत नाही. भगवान आंघोळ करून आले, कपडे आपलं पितांबर घालायला लागले. तेवढ्या सुदामा आंघोळीला गेले. सुदामा आंघोळीला गेले आणि नदीला एक भयंकर मोठा पूर आला. त्या पुरात ते वाहून गेले. पुढे एका गावाला सापडले. त्या गावात पकडलं लोकांनी. त्या गावातही त्या नगरीचा राजा मेला होता. मग आता या गादीला राजा नाही, मग काय करावं, कोणाला या गादीवर बसावं. कारण त्या राजाला काही संतती वगैरे नव्हती. मग हत्तीच्या गळ्यात दिली माळ सोंडेत. हत्ती ज्याला माळ घाले त्याला राजा बनवायचा. मग या सुदामजीच्या गळ्यात त्या हत्तीने माळ घातली. मग हे राजे झाले. राजा झाल्यावर मग यांचं लग्न झालं. लग्न झाल्यावर बराच काळ गेला, त्यांची बायको मेली. त्या गावातली पद्धत होती, बायको मेली तर नवऱ्याने जायचं सती आणि नवरा मेला तर बायकोने जायचं सती.
लोक म्हणले आता तुम्हाला स्वतः जावं लागते. ते म्हणले माझा काही संबंध नाही गावाशी, मला कशाला मारता. ते म्हणले आमच्या गावाचा नियम आहे, नवरा मेला तर बायको सती जाते आणि बायको मेली तर नवरा जातो. हे म्हणले जावंच लागते काय. म्हणले हो. म्हणलं आता तर मरतो आपण, नदीतून वाहत आलो, या गावात सापडलो, राजा झालो, बायको मेली, आता मरावी लागते. मग ते म्हणले एक काम करा, मारायचंच आहे ना तुम्हाला, मग मला आगीत नका मारू, लय आग होईल, त्यापेक्षा मला पाण्यात बुडून मारा. मग 5-6 लोकांनी पाण्यात बुडवलं. पण माणसाचं असं आहे, त्याचा जोर जोपर्यंत आहे तो बुडून राहील, पण एकदा जोर काढतोच. त्यांनी ते 4-5 माणसांनी आत दाबलं, जे जोराने जोर काढला आणि बाहेर निघाले तर भगवान धोतर घालत होते. सुदामजीला विचारलं काय पाहिलं, तर म्हणे हे सगळा चित्रपट माझ्या बरोबर झाला, पण म्हटले खरं आहे का. म्हटले नाही, जे दिसतं ते खरं नाही, खरं नाही पण खरं वाटते, त्याचं नाव माया आहे. आणि हे वास्तव स्वरूप मायेचं समजलं की जीव शहाणा होतो. वास्तव जगताचं स्वरूप काय आहे, जगत जसं दिसतं तसं आहे का. हरिदेव जगत, जगत कसं आहे, हरिस्वरूपाने भरलेलं आहे. आणि या वास्तव स्वरूपाचं ज्ञान झालं की जीवाचं कल्याण होतं. जीवाचं कल्याण होण्यासाठी काय करावं लागतं, सत्यस्वरूप परमात्म्याचं ज्ञान होणं गरजेचं आहे. पण पहिल्या श्लोकामध्ये सत्य काय आहे ते सांगितलं आणि दुसऱ्या श्लोकामध्ये धर्म काय ते सांगितलं. या दोन्ही श्लोकाचा विचार केला तर असं सांगितलं, सत्य ही परम धर्म है, नाही असत्यात अपरो धर्म. हा सत्य हाच धर्म आहे आणि सत्य हा धर्म आहे, ते सांगण्यासाठीचे 2 श्लोक खर्च केले. जे सृष्टीचा अनुबंध जर तुम्ही पाहिला तर या सृष्टीच्या अनुबंधामध्ये एकंदरीत काय सांगायचं, तर सत्य सांगायचं आहे, शिव सांगायचं आहे, सुंदर सांगायचं आहे. सगळा सार काढला तर तो ईश्वरच सुंदर आहे, ईश्वरच सत्य आहे आणि ईश्वरच शिव आहे. याला म्हणतात अनुबंध. हा सृष्टीचा अनुबंध आहे. हा सृष्टीचा अनुबंध असाच टिकवायचा आहे आपल्याला. ज्ञानोबरायांच्या संपूर्ण पसायदानाचा सार जर काढला तर ज्ञानोबरांना या सृष्टीचा अनुबंध सांगायचा आहे, जो सत्य शिव आणि सुंदर आहे. आणि या सृष्टीचा अनुबंध सत्य सुंदर आणि शिव करण्यासाठी महापुरुष आपला जीव वेठीला धरत असतात. एकदा परमात्मा सत्य आहे, सुंदर आहे आणि त्याला जाणून घेण्यात कल्याण आहे हे जीवाला कळलं की त्या जीवाचं त्यात परम कल्याण आहे, त्याला सद्गती प्रदान होते. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. जागो उठ कर देखो, जीवन सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्यम शिवम सुंदरम.
शिवं सुन्दरं 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 सत्यं शिवं सुन्दरं सत्यं शिवं सुन्दरं ईश्वर सत्य है सत्य ही शिव है शिव ही ईश्वर है सत्यं शिवं सुन्दरं सत्यं शिवं सत्यं शिवं ही वास्तविकता. एवढं कळलं की जीवन सुधारलं. मग कशाची इच्छा नाही, राग आकांक्षा नाही. काही असलं तरी बरं, काही नसलं तरी बरं. सुखी होण्याचा मूलमंत्र आहे हा. वास्तविक ज्ञान झालं पाहिजे. वास्तव नाही होत तोपर्यंत अनेक इच्छा आकांक्षा भरलेल्या आहेत. म्हणून वास्तव स्वरूपाचं ज्ञान सांगितलं. अधिकारी सांगितला भागवताचा. नंतर भागवत काय ते सांगितलं की निगम कल्पतरोर्गलितं फलं सुखमुखामृतद्रवसंयुक्तं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भूरि भाविका. काय आहे म्हटले भागवत? आगम शब्दाचा अर्थ होतो शास्त्र आणि निगम शब्दाचा अर्थ होतो वेद. भागवत काय आहे तर म्हटले वेद रूपी वृक्षाला लागलेलं फळ आहे. वृक्षाचं फळ हे सार असतं, आहे की नाही? म्हणजे आंब्याच्या झाडाचा आंबा काय आहे? सार आहे. आंब्याची कलम 100 रुपयात मिळते आणि हापूस केवढ्याला मिळतो सांगा बरं? त्याला किंमत आहे की नाही? आंबे माहीत आहेत ना तुम्हाला? हापूस नका 120 वाला पकडा, 120 रुपये किलो तोच पकडा. पण आंबा तर माहीत आहे ना. आंब्याच्या झाडापेक्षा आंब्याला महत्व आहे की नाही? कारण ते सार आहे त्याचं. त्या झाडाचा संपूर्ण अर्क त्या फळात उतरलेला असतो. म्हणून भागवत सार आहे. सारम सारम समेत नृत्य हे वेदाचं उपनिषदाचं सार आहे. श्रीमद भागवता कथा सारम म्हणून त्याला म्हटलं हे वेद उपनिषदाचं सार आहे. वेदो उपनिषदाम साराम जाता श्रीमती भागवती कथा असं म्हटलेलं आहे. वेद आणि उपनिषदाच्या सारातून. मग वेद जर वृक्ष असेल तर भागवत सार आहे म्हणजे त्याचं फळ आहे. आणि हे पण तुम्ही प्राशन करा. लोक म्हणले काय प्राशन करायला लावता, आंबट लागलं तर? काही सगळेच फळं गोड असतात का? मला सांगा, आता मार्केटमध्ये एक चायनीज फळ आलं, त्याला काय म्हणतात हो? आजारी पडल्यावर लोक खाऊ घालतात त्याला. तुम्हाला माहीत आहे का? ड्रॅगन फ्रूट म्हणतात ना त्याला. किती चांगलं लागते, चव नाही त्याला. किवी नावाचं फळ आहे, कसं लागते? चव नाही त्याला. आपला आंबा कसा लागते? तेव्हा हसल्या, चव आहे त्याला, त्याला चव आहे. म्हणजे तुम्ही फळ खायला लावसा ना आम्हाला आणि त्या फळाला चव नसली तर आम्ही काय करावं? ते म्हणले नाही याला चव आहे. मग कशावरून? म्हणे याला पोपटाने चोच लावली. पोपटाचं काय आहे? ते कोणी झाडावर जाऊन बसल. म्हणे नाही तो त्यातला रसज्ञ ज्ञानी आहे ना. असं काही जरुरी नाही तुम्ही माणूस झाले म्हणजे सगळ्यातलं तुम्हाला कळेल म्हणून. माणूस झालं म्हणजे सगळं कळेल का? माणूस झाल्यावर सगळंच कळत असेल तर माणूस म्हणून मी तुम्हाला प्रश्न करतो, फुलातला मकरंद गोळा करून मध कसं तयार करावं लागते तेवढं करा. नाही ना जमणार, ते गुण नाही आणता येणार. मग तो ज्याचा ज्ञाता जो आहे त्याच्याकडे जा. म्हटले शुक म्हणजे पोपट हा ज्ञाता आहे फळाचा. पोपट त्याच फळावर जाऊन बसतो जे फळ गोड आहे. किंबहुना पोपटाने ज्या फळाला चोच लावली ते फळ गोड होते असा सिद्धांत आहे. म्हटले या फळावर पोपट बसलेला आहे. काय नाव त्या पोपटाचं? म्हटले परिनिश्चितोपि नैर्गुण्यम उत्तम श्लोक लीलया. निर्गुण समाधीमध्ये स्थित असणाऱ्या शुकाचार्यांची पोपट याला चोच याला लागलेली आहे आणि यातून रस पाझरतोय. तो रस तुम्ही प्राशन करा म्हणजे प्या. म्हणजे हे फळ तुम्ही प्या.
माणसं म्हणले तुम्ही भानावर आहे का? फळ कुठं पित असतात का? तुमच्याकडे पितात की खातात? आमच्याकडे खातात. म्हणजे फळ खात असतात, पण असा नियम आहे ज्या फळातलं काहीतरी त्याज्य आहे ते फळ खावं लागतं. केळी खाल्ली तर त्यातली साल फेकावं लागेल ना. सालीसहित केळं खाल्लं तर आपल्याला बोलवीन का कोणी? आहे की नाही? कुठलं काय खावं काय टाकावं. सफरचंद जरी तुम्ही साली सकट खाल्लं तरी चालेल, पण त्यातल्या आतमधली जी बी आहे ती पोटात नाही गेली पाहिजे, ती घातक असते. मग ते टाकावी लागते. खारीक खाल्ली तर वरचं खावं लागते, आतलं फेकावं लागतं. बदाम खाल्लं तर वरचं फेकावं लागते, आतलं खावं लागतं. पेढा खाल्ला तर काहीतरी त्याज्य असतं, पण या फळात काही त्याज्य नाही. त्याज्य नाही म्हणजे या फळाला सालही नाही आणि या फळामध्ये बीही नाही. मग म्हणजे ठीक आहे, मग आम्ही कुठपर्यंत प्राशन करावं? म्हटले आलयम. आलयम शब्दाचा अर्थ आहे मोक्षम पर्यंत. जोपर्यंत मोक्ष मिळत नाही तोपर्यंत तत्कथनम तच्चिंतनम अन्योन्य तत्प्रबोधनम. तेच सांगा, तेच ऐका, तेच बोला. हां, कुठपर्यंत बोला? तेच बोला. म्हणून तर हरी बोला खाता, हरी बोला गाता, भांडता कांडता, हरी बोला. सर्व कामे करता हरी बोला. त्याचीच चर्चा करायची, त्याच्याबद्दलच बोलायचं. कुठपर्यंत बोलायचं महाराज? जोपर्यंत आम्ही या भवपाशातून मोकळे होत नाही तोपर्यंत बोलत राहायचं, तोपर्यंत ऐकत राहायचं, तोपर्यंत त्याच्याचबद्दल गात राहायचं, तोपर्यंत. म्हणजे आलय म्हणजे मोक्षापर्यंत. कोणी कोणी ऐकायचं? मुहुरहो रसिका भूरी भाविका. दोन लोकांनी. सगळेच आले तरी चालते असं थोडी नाही. आपण का नाही म्हणतो? काही काही लोक 9 वाजायला 5 मिनिटं कमी असतात तेव्हाही येतात. मग आपण काय म्हणतो? नाही नाही तुम्ही येऊ नका असं म्हणतो का? आहे की नाही? काही काही लोक 9 वाजल्यानंतर येतात. बरं येतात तर येतात, पहिल्या पंक्तीत बसतात. बरं बसतात तर बसतात, सोबत डबाही आणतात, पण तरी त्यांना आपण काय म्हणतो का? नाही. येण्यामध्ये नाही असं नाही, तुम्ही येऊ शकता, पण खास करून 2 लोकांना सांगितलं. एक तो रसिक असला पाहिजे. हा, रसिक कोणाला म्हणतात? सुग्रणीने केलेल्या पदार्थाचा स्वाद घेऊन जो त्यावर दाद देतो त्याचं नाव रसिक आहे. ज्ञानोबराय म्हणतात सुग्रणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे ही जोडी आहे. स्वयंपाक करणारी सुग्रण असावी. सुग्रण कळते का तुम्हाला? ह्या मावशा म्हणतात आम्हाला समजते. म्हणतो सुग्रण काय म्हणतात तर विचारल्यावर नाही म्हणते. सुग्रण कोणाला म्हणतात? सोप्या भाषेत सांगू तुम्हाला. 4 माणसं घरी आले, 4 माणसाला ॲक्युरेट किती साखर लागते चहाची चव न घेता जिला कळतं तिचं नाव सुग्रण आहे. जिच्या हातातल्या प्रत्येक भाजीला वेगळी चव आहे तिला सुग्रण म्हणाव. वांगे केले तसेच, भेंडी केली तशीच, गोबी केली तशीच, कोणती भाजी का आंबटच. सांगा कसं करा? म्हणजे वांगही आंबट आणि कळीही आंबट. हा, आम्ही लय बारीक सारीक लक्ष ठेवत असतो. तेव्हा घरात पाहुणे आले का ते बारकं असते ते घरात डोके मोजाले त्याची आई मम्मी द्या रे माणसं मोजून. माझ्याकडं लहानपणी हेच काम असायचं. आम्ही सून करून आणली होती तर तिच्या बापाला सांगितलं होतं, हे पा भाऊ आम्ही करून नेतो खरी पण आमची एक अट आहे. मग काय? आमच्या घरी चहाचं पातेलं एकदा शेगडीवर चढलं की संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ते खाली उतरत नाही. असं असेल तर करून नेतो, नाही तर नाही नेत. बाकी तू म्हणशील का तिनं आमचे कामं करा? नाही आमचे आम्हीच करू, पण घरी आलं तर करा लागेल सगळं. मग लहानपणी आई काय करायची? द्या रे डोके मोजून ये. मग त्या कोपऱ्यात उभं राहायचं, ते ओळखीचे आहेत त्याला हसायचं. तिथून म्हातारीला सांगायचं 7 आहे करू. म्हातारी चहा करायची. मग आता तेवढ्यावर भागत नाही ना माणसं. 2 कप तिकून ऑर्डर 2 चहा करे. मग 2 चहा करता करता त्यातला 1 कप असा साखर कमी आहे बाई, टाक मोठभर. डबल जास्त झाली बाई, टाक पाणी. असं करता करता 2 कपाचा 8 कप झाला. नवरा म्हणला एवढा चहा ठेवला का तू? ती म्हणे माझ्या हातात अन्नपूर्णाच आहे. अहो हे अवदस आहे, हे अन्नपूर्णा नाही. यानं तर महिन्याचा किराणा 8 दिवसाचा खलास होऊन जाईल.
सुग्रण म्हणतात तिला. असा सुगरणीने स्वयंपाक करावा आणि रसज्ञ माणूस जेवायला बसवा. रसज्ञ म्हणजे 3 वाजतापासून जागून जागून बिचारीने स्वयंपाक केला आणि नागरगट्ट्या जेवायला बसला. तिनं बाबा बासुंदी आणि खीर करू दे आणि भजे तळू दे, गुलाबजामुन करू दे, रबडी करू दे, सगळे यानं पाहिलं बाबा 2-4 भाज्या, 37 पदार्थ जेवण. हा म्हणला एकाच तर पोटात चालले. यानं सगळे एका ठिकाणी केले आणि बस एकदाच म्हणला तो गोपायाने गोळ केला. गोपाय काला गोळ एकातच. त्या बाईने कपाळावर हात मारून घेतला. ते म्हणली हा नागरगट्ट्या जेवायला होता काय? मला पहिलं माहीत असतं तर मी बेसन नसतं केलं काय. प्रत्येक वस्तूचा चव घेऊन त्याला दाद देणे, त्याला म्हणतात रसज्ञ, त्याला म्हणतात रसिक. जेवणाचा रसिक तसा आहे, तसे काही संगीताचे रसिक असतात, हे की नाही. म्हणजे गायक कशाचा भुकेला असतो माहीत आहे का? गायक पैशाचा भुकेला नसतो. खाली बसलेला एखादा जेव्हा वा क्या बात आहे म्हणतो, पैसे फिटले त्याचे. पण असे वर्षभर भेटत नाही. वर्षातून एखाद्या डाव एखादा रसिक भेटते, क्या बात आहे म्हणतो मध्येच. मग त्याला असं वाटतं पैसे फिटले. नाही तर काही म्हणा, काही जण आपण म्हणा टाळी वाजवा, 3 घंटे झाले तरी चेहरा असा. आपल्याला समजत नाही आपलं चुकतं की याचं चुकतं. भानगड कोणाची आहे दोघांपैकी? त्याचा रसज्ञ लागेल की नाही. एक चांगला गायक रस्त्याने चालला होता आणि त्याला लागली तहान. भुट्टे भाजत होते, भुट्टे मक्याचे कणस. ते शेतकरी म्हणले या पाहुणे, बरं झालं आले तुम्ही. हे मक्याचे कणस आम्ही छान भाजले, खावा. त्याला वाटलं फुकट खायला भेटले कणस, आपण तर काही देऊ शकत नाही, मग कमीत कमी एखादा राग तरी गाऊन दाखवायला. तो म्हणला बा मला पैसे देता येत नाही, पण मी मनोरंजन करणार. रोज संध्याकाळी मैफिल करतो, चांगले लोक मैफिलीला असतात माझ्या. आणि मग याने कानाला लावला हात. खालचे म्हणले आता चांगला होता रे. शेजारचा म्हणला काही नाही, मक्याच्या कणसाने याचं पोट बिघडलं. एकानं पाय धरले, एकानं हात धरले. ती बैलाला चटका द्यायचं नसते का पोळा झाल्यावर दुसऱ्या दिवशी, म्हणे याच्या पोटाला चटका द्या लागते. चांगलं पोट भाजलं. कशासाठी? गाणारा चांगला होता, ऐकणारे रसज्ञ नव्हते. तशी कथा सांगताना सुद्धा ऐकणारा रसज्ञ असावा. मुहुर हो रसिका. नंतर सांगितलं भूरी भाविका. जे रसिक नाहीत ते भाविक आहेत. भाविक काय? त्यांना कळत काही नाही, पण हे माझ्या देवाचं आहे, हे माझ्या धर्माचं आहे. मी त्या मंडपात गेलो पाहिजे आणि मला ऐकायचं आहे, याने माझा उद्धार होईल. बस एवढ्या शुद्ध सात्विक भावाने जो येतो त्याने हे ऐकावं. 2 लोक म्हटले, बाकीचे जेवायला आले तरी चालतील. त्याच्यानंतर 6 प्रश्न विचारले. किम श्रेया शास्त्र सारा को अवतारस्य प्रयोजन धर्मकम शरणम गता किम कर्मेती. 6 प्रश्न विचारले. याच्यानंतर सूत महाराजांनी स्वतः नमन केलं की नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहां पुत्रेति तन्मयतया तर्वो विनिदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. शुकाचार्यांना नमस्कार करा. शुकाचार्य मुख्य प्रवक्ता आहेत. भागवताचे मुख्य प्रवक्ता कोण आहे? शुकाचार्य महाराज. काय प्रगाढ पंडित होते शुकाचार्य महाराज. 7 दिवसात राजा परीक्षितीला मोक्ष दिला. राजा परीक्षिती तुम्ही म्हणता त्याच्यात काय आहे? आपण अल्पभूधारक आहोत, तो राजा होता, एवढा फरक आहे. राजा होता, तो सम्राट होता. जिकडे नजर जाईल तिकडे राज्य होतं त्याचं. एवढा व्याप असणाऱ्या माणसाला ज्याने 7 दिवसात मुक्ती दिली, तो माणूस किती श्रेष्ठ असेल तुम्ही बघा ना. अहो, साधं 20 अक्करवाल्याच्या जीवनात आम्ही 7 दिवसात वैराग्य उत्पन्न करू शकत नाही, त्याने सम्राटाला मोक्ष दिला, म्हणून त्याची स्तुती केली पाहिजे ना. कशा शुकाचार्य महाराज म्हटले प्रव्रजंत. एक असतो व्रजंत, दुसरा असतो प्रव्रजंत. व्रजंत शब्दाचा अर्थ आहे जो गेला तो पुन्हा येणार आहे. म्हणजे एखाद्या मुलाला तुम्ही विचारलं, बाले बाबा कुठं आहेत बाई? व ते म्हणजे काटोलात गेले तात्या. कधी येणार आहेत? 6 वाजता. हा व्रजंत आहे. प्रव्रजंत म्हणजे एकदा या रस्त्याने गेला, तो या रस्त्याने पुन्हा केव्हाच येणार नाही, परत नाही. शुकाचार्य महाराज ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्याने परत नाही आले. नाही,
पुढेच निघून गेले. असे प्रौर जनता आहेत. मनुपेत अपेत कृत्यम. अपेत कृत्य शब्दाचा अर्थ होतो पूर्ण कृत्य. पूर्ण कृत्य म्हणजे जीवनात आता करण्यासाठी काही शिल्लक राहिलेलं नाही, आणि जीवनात करण्यासारखं काही शिल्लक राहिलं नाही हा विचार 16व्या वर्षी शिवला त्यांना. माणसाला जीवनात करण्यासारखं काही शिल्लक राहिलं नाही हे आयुष्याच्या 80 वर्षे गेल्यानंतरही कळत नाही. ते ज्या पोराला वयाच्या 16व्या वर्षी कळले म्हणून तो पूर्ण कृत्य. भागवतामध्ये जेव्हा परीक्षितीच्या भेटीला शुकाचार्य महाराज येतात ना, त्यावेळेला त्यांच्या संबंधाने बोलताना म्हटले वर्षो 2.8. यांचं वय काय म्हटले 2.8. 2.8 म्हणजे 88. म्हटले नाही, बेरीज करा बुवा म्हणले. म्हणले 16 वर्ष. म्हणले हो. मग 2.8 काय म्हणता? म्हणले वय तर 16 वर्षाचं आहे, पण 88 वर्षाच्या बुजुर्ग माणसाला लाजवेल इतकं याच्या चारित्र्य ठासून भरलेला आहे म्हणून 2.8. अपेत कृत्य हा पूर्ण कृत्य. पूर्ण कृत्य म्हणजे धन्योहम कर्तव्यम न विद्यते. काही करायचं शिल्लक राहिलं नाही. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आता काही करायचं नाही. बस आता राही तसा आहे. पळून राहील तये ठाई उगाच संताची. काही करण्याची इच्छा नाही. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. हाची नेमा न फिरो हाची नेमा
माता